नमस्कार, इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकशाहीचा आज या ठिकाणी खूप मोठा उत्साह साजरा होतोय. तेच म्हणजे लोकशाहीचं आज देशामधलं सर्वात मोठं इलेक्शन म्हणजेच निवडणूक पार पडते. आपण या अनुषंगाने शिरूर मतदारसंघामध्ये आलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी कोल्हे का आढळराव. इथे कोल्हेच येणार, अमोल कोल्हेजीच येणार आहे. त्याचं कारण सांगतो. मराठा आरक्षणाबद्दल आढळराव एक शब्दही बोलले नाही. अमोल कोल्हे आम्हाला जातीवाद हा करायचा नाही, तरी देखील अमोल कोल्हे फार चांगलं बोललेत आणि आम्हाला मराठा समाजाला, आम्हाला म्हणण्यापेक्षा सर्व समाज त्याच्यात आला, सर्वांना त्यांनी बोलून त्यांना सहानुभूती दिली. त्यामुळे आम्ही अमोल कोल्हे यांनाच. का वाटतं की अमोल कोल्हेच निवडून येतील? त्यांनी वारंवार शेतकऱ्यासाठी लढा दिलेला आहे, त्यांनी गोरगरिबासाठी लढा दिलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत बैलगाड्या शर्यत असो, आरक्षणाचा विषय असो, असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. दोघांमध्ये कोण निवडून येईल? दोघांमध्ये असं की अमोल कोल्हे जे खासदार माजी होते आणि आताही तेच येणार आहे, कारण ते एकनिष्ठ आहेत पक्षासाठी आणि तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि ह्या लोकसभेसाठी प्रचंड ते चांगलं काम करतील आणि उमेद आहे त्यांच्यामध्ये, एक ताकद आहे त्यांच्यामध्ये. मला सांगा कोण येणार, आढळराव पाटील का अमोल कोल्हे? 100% अमोल कोल्हे, कारण गद्दारीला गाडण्याची आणि गद्दारीला धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि नागरिकांनी अख्खं मतदान हातात घेतलेलं आहे. ही जनतेच्या हातात निवडणूक आहे. का बरं असं तुम्हाला कसं वाटतं की कोल्हेच येणार म्हणून? कोल्हे 100% येणार, कारण महाविकास आघाडीचं काम आहे आणि महाविकास आघाडी फक्त या नरेंद्र मोदींनी जे आत्ता भाजपनी फोडाफोडीचं जे राजकारण आहे, पैसे खाऊन यांनी पैसे जिरवण्यासाठी ज्या उमेदवार आहेत त्या आम्हाला आता जनतेला गाडायच्यात. लग्नपत्रिका एक येते, प्रत्यक्षात लग्नाला गेल्यानंतर नवरा नवरी वेगळे दिसतात, हळद एकाबरोबर लागली जाते आणि लग्न एकाबरोबर होते. हे राजकारणाचं चित्र चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन की आपल्या मराठी हिंदू धर्माप्रमाणे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची जी संस्कृती आहे ती असे लग्नाला लगेच नवरा नवरी उभी करतात, ती शक्यच नाही. कारण मराठी धर्म जो आहे तो फार हिंदुत्व ताकदीत असलेला आहे. हे असं नाही आहे. ह्या लोकांनी आता सुरुवात केलेली आहे. हे BJP वाल्यांनी असं केलंय की हे घरफोड, तो पक्षफोड, हा पक्षफोड, इकडे जा, तो माणूस वड, अशाने जे गोंधळ चालू केलाय महाराष्ट्रात. सामान्य जनतेचं काय? सामान्य जनतेचं काय? जनता आहे ना असं थैमान झालेले, त्यांना वाटतं हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कसं होणार या महाराष्ट्राचं. म्हणून आता एकजुटीने आहे ना महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला निवडून दे. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघात जी गद्दारी झालेली आहे, आजपर्यंत शिवसेनेने ज्या आत्ताच्या आहेत उमेदवाराला जे सहकार्य केलं त्यांनी जागेवर न राहता शिवसेनेची गद्दारी केलेली आहे. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातनं जनता नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आज मी आजच जाहीर करतो, अमोल कोल्हे 2 लाख मताने विजय झालेले आहे. आपण नाण्याची पहिली बाजू ऐकून घेतलेली आहे, नाण्याची दुसरी बाजू ऐकून घेऊया. या ठिकाणी आळंदीमधील DD भोसले पाटील आहेत. आपण त्यांना विचारूया, आढळराव पाटीलच का निवडून येतील? आळंदीचा जो प्रलंबित विकास राहिलेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आढळराव पाटीलच पाहिजेत. आणि हे महाराज जे 5 वर्षापूर्वी निवडून आले होते त्यांना आम्हीच निवडून आणलं, अक्षरशः खिशातून वर्गणी काढून निवडून आणलं. त्यांनी एकदाही आळंदीला भेट दिली नाही. अपवादात्मक परिस्थिती 1-2दा आल्या असतील, पण सामान्य माणसाच्या कामासाठी कधी आलेले नाहीत. विशेष म्हणजे नावाजण्यासारखं किंवा सांगण्यासारखी बाब म्हणजे आषाढी कार्तिकी ही वारी असती. आमदार साहेब अधिवेशन असलं नागपूरचं तरी इथं हजेरी लावून जातात आणि असे बाहेरून परभणीचे बंडू जाधव खासदार कुठल्या पक्षाचे ते नाही, ते सुद्धा आषाढी वारीला येतात दरवर्षी. आणि मग ह्यांनाच काय, इथल्या खासदार असताना तुमचा हा मतदारसंघ असताना ते अजूनपर्यंत आळंदीत आले नाही. लोकांनी जे तुम्हाला योगदान दिलं त्याच्याबद्दल तुम्ही रिटर्न आम्हाला काहीच दिलेलं नाही. आज इथं दर्शनबारीचा प्रश्न आहे, भामा आसखेड पाण्याचा प्रश्न आहे. आणि भामा आसखेड पाण्याचा प्रश्न म्हणजे इथं जेव्हा डायरेक्ट पाणी मिळत होतं इथलेच काही आजी माजी पदाधिकारी त्या गोष्टीला कारणीभूत आहे. कमिशनवरून ती योजना लेट झाली आळंदीत. कोणाला कमिशन पाहिजे जे ज्यांचा संबंध आहे नगरपालिका त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि मी वेळ प्रसंगी नाव घेऊन सुद्धा बोलू शकतो. हे जे येणारं इलेक्शन आहे तुमच्या मते आता चुरशीची लढाई आहे खरी, तुमच्या मते काय होईल असं तुमचा अंदाज काय? आमच्या मते हे चुरशीची लढाई नाही आहे, मोदीची लाट आहे आणि काम केलं आहे म्हणून मत मागतोय आम्ही. इथं कामच केली नसते आढळरावनी तर आम्हाला मतं मागण्याचा अधिकारच नव्हता. इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आळंदीचा विकास तुम्ही पहा, तुम्हाला रस्ते कसे दिसतात बघा,
तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून आम्हाला आळंदीला मदत झालेली आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मदत झालेली आहे. आमचं आघाडीचं युतीचं सरकार आहे, दिलीप मोहिते या सरकारचे आमदार आहेत, त्यांनी आळंदीला निधी दिला आहे. त्याचप्रमाणे शिवाजीराव आढळराव पाटलांनी 15 वर्ष खासदार म्हणून काम केले. त्यांनी अनेक या ठिकाणी योजना राबवलेल्या आहेत. काल परवा आळंदीच्या गार्डनसाठी त्यांनी निधी खासदार नसताना सुद्धा दिला आहे. 5 वर्ष झालं कोल्हे खासदार आहेत. यांनी एक वेळेस तरी आळंदीला कसला निधी दिला आहे का तरी दाखवा आणि मत मागा. कोल्ह्यांचा विषय असा आहे, कोल्ह्यासारखेच आहे ते. त्यांनी आळंदीमध्ये करोनाच्या काळामध्ये कोणाला मदत केली किंवा ते साधे फिरले तर का? वारकरी कितीक मेले, कितीक लोक या आळंदीमध्ये तडफडून मेले. त्यावेळेस आम्ही रात्रंदिवस आमचं अन्नदान चालू होतं नगरपालिकेकडून. आम्ही स्वतः व्यक्तिगत 3 महिने ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये लोकांना अन्नदान वाटप करून दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये व्यवस्था केली. मग त्यावेळेस खासदार कुठं होते? त्याचनंतर वारकऱ्यांची व्यवस्था केली. या ठिकाणी आळंदीमध्ये बऱ्याच प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. घरकुल योजना राबवलेली आहे लोकांना मोदीच्या पंतप्रधान योजनेत. आळंदीच्या विकासासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत? आळंदीच्या विकासाबाबत सांगायचं झालं तर आळंदीचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु मला प्रथमतः प्राधान्याने हे सांगायचं की आपला भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला महासत्ताच्या वाटचाल करत असताना पंतप्रधान कोण असावा? तर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम आपला देश पुढे नेण्याचं काम करत आहेत. मग अजितदादा पवारांच्या माध्यमातून आढळराव पाटील या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात. खऱ्या अर्थानं अजितदादांचे हात बळकट होणार आहेत. म्हणून निश्चितपणानं आढळराव पाटलांच्या माध्यमातून खेड तालुक्याचा विकास या ठिकाणी कशा पद्धतीने करून घ्यायचा हे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही करून घेऊ. मग आळंदीच्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे. आळंदी शहराला 2-3 दिवसांनी पाणी येते. आळंदीला रोज पाणी कसं मिळेल? स्वच्छ पाणी कसं मिळेल? आणि आमच्या आळंदीचं हक्काचं पाणी भामासखेडमध्ये धरणामध्ये असताना ते आम्ही मिळवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. सध्या आम्हाला पुणे महानगरपालिकेच्या पाईपलाईनमधनं 2 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी मिळतं आहे. आळंदीकरांचे थोडे पाण्याबाबत हाल आहेत. हे खऱ्या अर्थानं निश्चितपणानं सोडवण्याचं काम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील खेड तालुक्याचे विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्याकडनं या भविष्यातील पुढील कामं, आळंदीचा एक नवीन पूल असेल, त्याला 80 फुटी रोड असेल, अशी बरीच कामं ह्या आळंदी शहरामध्ये आज आम्हाला करायची. त्याचं कारण असं की आषाढी वारी, कार्तिकी वारी आळंदीमध्ये भरपूर वारकरी येत असतात आणि या वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मग त्यामध्ये आता ग्रामीण रुग्णालय माननीय अजितदादा पवार साहेबांनी आळंदी शहरामध्ये केलं. पाण्याचा प्रश्न ही आळंदी शहरामध्ये खरा तर दादाच्या माध्यमातून सुटला होता. 47 कोटीची योजना मंजूर झाली होती, पण ती काही कारणास्तव परत गेली. परत नव्याने आम्ही त्या योजनेसाठी प्रयत्नशील राहणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि खासदार शिवाजीदादा आढळराव 100% 70 ते 80 हजार मतांनी निवडून येते अशी मी अपेक्षा बाळगतो. आपण पाहू शकता या ठिकाणी की दोन्हीही बाजूंकडनं नाण्याच्या आपण दोन्हीही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. सर्वांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला सांगावंसं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक अशी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की सर्वात कमी मतदान हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेलं आहे. आत्तापर्यंत आकडेवारी जर बघितली आपली नंदुरबारमध्ये सर्वात जास्त मतदान आहे. आणि आता ह्या टायमिंगला आपण पाहू शकतोय 3:30 वाजलेला आहे आणि फक्त 31% मतदान हा शिरूर मतदारसंघामध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला निवडून देणार आहे आणि बहुमताने निवडून देणार. आपण या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या 4 तारखेलाच खरं चिन्ह काय आहे ते आपल्याला दिसणार आहे. तो तात हनुमान घोगडेसह अनिल जोगदंड, देवाची आळंदी.